भाजप आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत। भाऊ, काल ज्या पद्धतीने अनिल परब यांचं वक्तव्य जे आहे ते वादग्रस्त समोर आलेलं पाहायला मिळालं। त्यांनी असं म्हटलं की छत्रपती संभाजी महाराज यांचा जसा छळ झाला तसा माझा सुद्धा छळ जो आहे तो पक्ष सोडण्यासाठी झाला। कुठेतरी बरोबरी जी आहे ती महाराजांसोबत छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली आहे। आता तुम्ही आंदोलन या ठिकाणी करताय, काय करणार? निश्चितच अनिल परब जे बोलले ते फार चुकीचं बोलले। त्यांनी स्वतःची तुलना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली। त्यांनी संभाजी महाराजांना जसं छळ झाला तसं मलाही झाला असं वक्तव्य त्यांनी केलं आणि स्वतःची तुलना धर्मवीर संभाजी महाराजांसोबत केली। ही फार निषेधार्थ बाब आहे आणि त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आज सभागृहामध्ये त्यांना आम्ही बसू देणार नाही। आपण जर पाहिलं तर त्यांनी राज्यपालांचा अवमान सुद्धा केलेला आहे। राज्यपालांचं अभिभाषण जे आहे त्याची प्रत जी आहे ती कबुतराच्या असा एक उल्लेख जो आहे तो केला आहे, एक वादग्रस्त उल्लेख तो त्यांनी केला आहे, त्याबद्दल काय कराल? तोही अवमान नाही। निश्चितच राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वर बोलत असताना त्यांनी शेवटी निषेध व्यक्त करताना त्यांनी असं बोलले की ते मी पिजन होल किंवा असं पिजन होल कुठेही शब्द कोणताही संवैधानिक शब्द नाही आहे किंवा या सगळ्या प्रकारचे शब्द वापरणं किंवा कबुतराच्या छिद्रात टाकणार वगैरे या प्रकारचा शब्द त्यांनी वापरला नको होता। पण आज ज्या प्रकारे त्यांनी राज्यपालांचा अपमान केला, ज्या प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला, आज आम्ही त्यांना सभागृहात बसू देणार नाही। सभागृहात कुठे आक्रमक भूमिका घेतली जाईल? त्यांच्या निलंबनाची मागणी वगैरे? निश्चितच त्यांची निलंबनाची मागणी आम्ही करणार, त्यांना आज सभागृहात बसू देणार नाही हे निश्चित। त्यांनी जे काल स्पष्टीकरण दिलं त्यांनी असं म्हटलं की मी कुठेही तुलना जी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली नाही। निश्चितच त्यांनी आपली तुलना केली। त्यांनी बोलताना हे म्हटलं की ज्या प्रकारे किंवा छत्रपती संभाजी महाराजांवरती अत्याचार धर्म बदलण्यासाठी जसं केला होता तसं माझ्यावर सुद्धा अत्याचार झाले, त्याच प्रकारचे अत्याचार झाले आणि मी ते सहन केले असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। पण जे सभापती होते त्यांनी सुद्धा त्यांना विचारलं की हे रेकॉर्डवर ठेवायचं आहे का हे वक्तव्य, तर त्यांनी त्यावेळी सुद्धा सांगितलं की हे ठेवायचं आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांना शब्द जे आहे ते वाढवायचे होते का काय नेमकं? नाही, त्यांना कुठेतरी मीडियामध्ये आणि थोडंसं मला असं वाटतं की ज्या प्रकारे आपण जर बघितलं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं कुठेतरी ग्राउंड बेस संपलेला आहे किंवा उबाटाचा कुठेतरी ग्राउंड लेवलवर हिंदुत्वाचा विषय संपलेला आहे आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या गोष्टी पुढे आणून स्वतःला मीडिया पुढे किंवा चर्चेत त्यांना ठेवायचं होतं। सभागृहात त्यांना बसू देणार नाही? निश्चितच आज त्यांना सभागृहात बसू देणार नाही। धन्यवाद। साहजिकच आहे, परिणय फुके आपल्यासोबत होते। भाजपची भूमिका जी आहे ती अनिल परबांच्या विरोधातली समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं। आंदोलन झालेलं आहे आणि त्यांनी जे छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, जी तुलना स्वतःची केली आणि त्यामुळे आज भाजप जे आहे ते परिषदेमध्ये सुद्धा आक्रमक असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामन खंडू कसबेसह विनायक डावरून, ट्वेन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।